हिंदूंच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल असा प्रसंग, असा सोहळा आज अयोध्येमध्ये झालेला आहे। भगवान श्री रामचंद्र हे विराजमान झालेले आहेत। असाच एक सुवर्ण क्षण इतिहासाच्या कालपटलावर त्याची नोंद झालेली आहे। दिनांक 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना रायगडी राज्याभिषेक झाला। हिंदूंचं सार्वभौम सिंहासन रायगडावर झळाळू लागलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आदेश दिलेला आहे, ते आपल्याला आज्ञा केली आहे त्यांनी की सर्व तीर्थक्षेत्र ही मुक्त करा आणि या कामामध्ये चुकूर होऊ नका, म्हणजे या कार्यात चुका करू नका किंवा गाफील राहू नका। छत्रपती श्री शिवाजी महाराजांची रामभक्ती ही तर अपार होती, अलोट होती। त्यांनी आपल्या मुलाचं नाव राम म्हणजेच राजाराम असं ठेवलं। अफजल खान वधाच्या प्रसंगी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा अफजल खानाच्या डोळ्यांमध्ये डोळे भिडवून ते खानाला असं म्हणाले की काही भ्यावे तर ते प्रभू श्री रामचंद्रांना भ्यावे, आपणास कशापायी भिवू। इतिहासाचार्य वासी बेंद्रे, ज्यांना इतिहासाचे भीष्माचार्य म्हणतात, या वासी बेंद्रांनी शिवाजी महाराजांबद्दल अशी नोंद करून ठेवली आहे की जेव्हा राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा ठरला तेव्हा शिवाजी महाराजांनी अयोध्येच्या प्रभू श्रीरामाला देखील राज्याभिषेकाचं आमंत्रण पाठवलं होतं। आणि काय मणिकांचन योग आहे या वर्षी, 500 वर्षांचा हिंदूंचा संघर्ष हा यशस्वी झाला, आपला संघर्ष पूर्ण झाला, आपल्याला यश मिळालं ते हे वर्ष। आणि हेच वर्ष हे असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली, ते हेच वर्ष, असा हा मणिकांचन योग आहे। छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की महाराष्ट्राच्या या मातीमध्ये आपली संस्कृती टिकवण्यासाठी, आपली परंपरेचं जतन करण्यासाठी, आपली भाषा टिकवण्यासाठी, आपलं सत्व टिकवण्यासाठी, आपल्या धर्माबद्दल जागृती करण्यासाठी सकाळी सकाळी वासुदेव ही जी काही मंडळी आपल्या दरवाजावर येतात आणि पहाटे पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर येऊन ती रामनामाची दीक्षा मागतात, ह्या सगळ्या मंडळींमुळे खरं तर आपली संस्कृती टिकली। आणि हे वासुदेव आपल्या समोर साकारत आहेत लोकशाहीर, लोककलाकार श्री मंदारजी परळीकर।
हरी हरी विठाला 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 नामस्मरण करा सर किमान टाळी वाजवा ठाला विठाला आवाज जाऊ द्या अयोध्येपर्यंत मक्का मदिनापर्यंत या लांडकुळ्यांच्या सगळ्या देशात आवाज जाऊ देत बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात हिंदुस्थानात विठाला 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय सियावर रामचंद्र की जय भारत माता टाळ्या थांबलेत भारत माता की जय वैदिक सनातन हिंदू धर्म की जय विठ्ठल 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 हो त्यांनी सांगितलं म्हणून तुम्हाला लक्षात आलं वासुदेव येणार आहे. मध्ये 25 डिसेंबरला असं दान मागत निघालो लोक म्हणले विदूषक आला. हो अहो आईला आई म्हणना कोणी तर रामाचं नाव कधी कोण घेणार आहे हो. आईला मम्मी म्हणतायत आता आणि तो पप्पा कुत्र्याच्या लहान पिलाला पप्पी म्हणतो आपण हा मोठा पप्पा. हो तिकडं इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याला गाडतात थडगं उभारतात त्याला मम्मी म्हणतात. आपल्याकडे जिवंत आईला मम्मी. अहो इथं आईला आई म्हणणार तर हे वासुदेव म्हणतोय राम म्हणायचं कोण राम म्हणायला लागले. सगळं अवघड झालेले. काय ती प्राचीन हिंदू संस्कृती आमची. मैं शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार क्षार उसकी तरह मैं प्रलय ध्वनि हूं जग में न चाहता भीषण संवार रणचंडी के अतृप्ता प्यास मार दुर्गा का उन्मत्त हास मैं नमकी प्रलयंकर पुकार जलते मरघट का धुआंधार फिर अंतरतम की ज्वाला से जगती में आग लगा दूं मैं फिर धधक उठे जल थल अधर जड़ चेतन तो फिर क्या विस्मय हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. हा परिचयच विसरलो आम्ही. परिचय विसरलो आम्ही. कोणी यावं कानफडात मारून जावी कोणी यावं तोंडावर थुंकावा. आज मुंबईमध्ये काल मीरा रोडवरती भगवे झेंडे घेऊन जाणाऱ्या वाहनं फोडण्यात आली आहेत या लांडकुळ्यांकडनं. आणि या हिंदू समाजात जागृती करण्यासाठी म्हणून हे काय केलं नाही संतांनी हो. राम स्मरा आदी राम राम स्मरा आदी राम स्मरा आदी राम राम स्मरा आदी राम स्मरा आदी राम राम स्मरा आदी राम राम स्मरा आदी राम राम स्मरा आदी कान पावलं देवा कान पावलं देवा दान पावलं पंढरपुरामंदी विठोबारायाला आळंदी मंदी ज्ञानोबा देवाला देहू मंदी ग तुकाराम बाबाला अयोध्या मंदी रामचंद्राला द्वारके मंदी कृष्णाबाईला मोरगावामंदी मोरेश्वराला पुण्यामंदी पार्वती देवीला दान पावलं देवा दान पावलं देवा दान पावलं परमेश्वर प्रसन्न दाखवी चरण
हे वासुदेव म्हणजे काय भिकारी आहेत का हो? पांगुळ, कोकेवाला, सरोदा भिकारी मंडळी आहेत ती. ही जागृतीचं काम करणारी आहेत. ज्या वेळेला या महाराष्ट्रावर परचक्र चालून आलं ना, त्यावेळेला यांनी देव सोडला, घराघरात देव फोडला जात होता. त्यावेळेला यांनी कोणी जग घेतलं डोक्यावरती. याच्या 3 जाती. वेळ थोडा आहे, मला फार कमी दिला वेळ. एकदा बोलायला लागलो की थांबत नाही. श्रीनिवास रामडे तू लवकर उरक. हो, फार लांबड लावू नको. तर कोकेवाला झाडावर बसणार, हरीचं कीर्तन करणार. दुसरा पहिला पांगुळ, पहाटे 4 वाजता नडगीपर्यंत धोतर, काळा कोट, वरती मंदिल, त्याला पथकं लावलेली. त्याचं जे वाद्य त्याला खुडकी म्हणतात. कुडकुड 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 कुड. एवढ्या पहाटे तर आपण डीजे लावले तरी उठत नाही 4 वाजता. आता 4 वाजता झोपण्याची वेळ झाली आपली. सगळं बदललंय. आणि झुंजूमुंजूच्या याला येणारा हा वासुदेव काय सांगतो. हा गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवणी भावे ऐका, डोळे झाकुनी रात्र करू नका. चित्त ठाई ठेवणी म्हणजे काय? मनात इथं आत्ता वासुदेव समोर उभा आहे, पण मनात विचार चाललेत जरा थंडीचे दिवस आहेत, कार्यक्रम संपला की घरघरी जेवायला जाऊ कुठंतरी. नाहीतरी दत्ताजी बसलेत आहेत, उकडीचे मोदक बिदक आज जरा घरघरीत श्रेयसमध्ये. हा वासुदेव म्हणतो चित्त ठाई ठेवणी भावे का, डोळे झाकुनी रात्र करू नका, काळ करीतसे बैसला लेखा गा. हे राम स्मरा आदी राम राम स्मरा, राम स्मरा आदी राम राम स्मरा आदी, राम राम स्मरा आदी राम राम स्मरा आदी, राम स्मरा आदी राम राम. अल्पायुष्य मानवी देह लक्षात घ्या, चित्त ठाई ठेवा. काय सांगतो वासुदेव? अल्पायुष्य मानवी देह, शतगणिते ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा. ओ भगवंतानी वाटणी केली. कसली वाटणी? जमीन जुमल्याची नाही, आयुष्याची. कोणाकोणात केली वाटणी? माणूस, कुत्रा, गाढव आणि माकड. 40-40 वर्षाचं आयुष्य दिलं. वाटप झालं आणि शांतपणे भगवंत क्षीरसागरावरती पोहोचलेत. लक्ष्मी आई त्यांचे पाय चुरतायत आणि तेवढ्यात इतका गलकाला झालंच पाहिजे. अरे म्हणले आत्ता झालं सगळं, निर्वा निरव करून आणून काय बघतायत ते गाढव, माकड आणि कुत्रा. अरे म्हणले झालं काय? भगवंता काय करा, पण आमच्यावर कृपा करा, दया करा. काय करू काय? अहो एवढं कशाला पाहिजे आयुष्य आम्हाला? 40 वर्ष नको, करायची काय ती 60. आता वाटप झालेलं आहे तर हा हिशोब क्लोज केलाय सगळा. जोगांना आता फार या कार्यक्रमाचा फार वेळ लागणार आहे हिशोब क्लोज करायला. पण भगवंतानी तत्काळ गेला क्लोज हिशोब. मग ते म्हणले करू काय? गाढव, कुत्रा, माकड म्हणले माणसाला द्या. माणसाच्या हक्काची किती किती? फक्त 40. हे बारामतीच आहे मी. हे अरे पण तुझ्या हक्काची 40च आहेत भावडे. ती 40 संपली की गाढवाची चालू होतात. नुसती ओझी वाहतोय. हा पुतण्या त्रास देतोय, पोरीचं मार्गी लावायचंय. हो सगळी निर्वानिव. वरनं बिल फाटून आलं की इथं श्वास सुद्धा राहत नाही. गाढवाची संपली की माकडाची चालू होतात. पोरग म्हणतो मायाकडे नको म्हातार, पोरगी म्हणते म्हातारीला कटकट करती, तिला घेऊन जाऊ चल. उड्या इकडनं तिकडनं तिकडनं इकडं. आणि नंतर 80 संपल्यानंतर शेवटची 20 ती कुत्र्याची. नाक मुख गळू लागले लाळा आणि शेंबुड, अन श्वाना परी गती झाली करती सगळे हाड. तुम्हाला आवड ऐकू आलं का? त्यांचं कुत्रच झालंय बघा. जन्मताच कसं आडनाव घेऊन येतात. वेगळं म्हणायलाच नको काय. अरे हाड यायचं कुत्र. आणि लाळ घालणार त्या बघतात त्याचे.
नाका मुख गळू लागले, हाव सुटत नाही. अरे रामाचं नाव घे, निमंत्रण आलं नाही. हा अहो शरपंजरी पडून राहतात, सगळं अंथरुणावर, पैसे घेऊन कोणी तयार होत नाही करायला. आणि म्हणायची वेळ आता उचल रे रामा, तुझं कधी येतं निमंत्रण. आणि निमंत्रणं पाठवलीत आणि गेली नाहीत माकडं. हा आध्यात्मिक असलं तरी हे संत महाराज आहेत ना, हे सगळे तुकाराम बुवा, एकनाथ वगैरे, फार कठीण मार्ग बरं का. अशा शिव्या घातल्यात ना त्यांनी. जागृती जागृती म्हणजे काय? अल्पायुष्य मानवी देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भज. अहो 100 मधले 50 झोपण्यात गेले, बाकीचे आजारपणात गेले. अहो रामाचं नाव कधी घेणार? हा राम स्मरा आदि राम 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 राम स्मरा काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट. अहो काय रामलाची मूर्ती होती, काय सांगायचं. अहो डोळ्यातलं पाणी थांबेना, हो पाणी थांबेना. म्हणली तर काळ्या पाषाणातली मूर्ती आहे, पण काय भाव आहे चेहऱ्यावरचे, काय भाव आहे तो, काय भाव आहे. आज जसे प्रतिष्ठापित झालेत ना रामराया, अहो देह चित्त सगळं विसरले, सगळं विसरलेत. नरसिंह सरस्वती समाधी अवस्थेत गेले, कोल्ह्यांनी मांडी खाल्ली अर्धी. आज त्या व्हॉट्सअप विद्यापीठावर काय कोणाला मनाला येईल ते लिहित असतात. एक आजी आहेत मथुरेतल्या, नवरा गेला अकाली, वृद्धाश्रमात तिथल्या त्या अनाथ आश्रमात राहिल्या, जोडे सांभाळण्याचं काम करत होत्या. पै पै साठवली 51 लाख रुपये राम मंदिरासाठी दिलेत. आता त्यांनी प्रामाणिकपणे देऊन मोकळ्या झाल्या. त्याच्यावर लगेच येतातच ना कॉमेंट्स. एक तर म्हणलं व्यवहार शून्य बाई आहे. अहो म्हणलं एकदा सगळं समर्पित करण्याची ती भावना निर्माण झाली ना, माझ्या आयुष्यात काही घडलं तरी तो सांभाळणार आहे, कशाला कोण कपर्दिक ठेवेलो. हे या ताईंना कुठलं कळणार शहरातल्या. मग तुकोबाराय काय म्हणले, था वासुदेव काय मागायला आलाय दान, काय मागायला आलाय, काय गहू तांदूळ 100 रुपये 500 1000 काय दान देऊ, काय किती देणार देऊन. विनवितो सकळिक जना कर जोडोनी थोरा लहाना. हो सगळ्यांना विनवितो सकळिक जना कर जोडोनी थोरा लहाना. दान मज द्याई तुके दिना, म्हणे तुकया बंधू राम राम म्हणा गा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अरे श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय ताली. श्रीराम जय राम जय जय राम, अरे श्रीराम जय राम जय जय राम, 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 अरे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आज पूरा माहौल राममय हुआ है. सबके जिंदगी का सारांश ही राम है. अपने जवानी में जिन्होंने राम मंदिर निर्माण के स्वप्न पाले थे, इतने पैदल चले थे, इतने पैदल चले थे कि सबके पैरों में छाले थे. जीवन का मंत्र ही जिनका हिंदू सनातन है. परिचय आज भी राम मंदिर आंदोलन है. हौसला जैसे पहाड़ था, शेरों की दहाड़ था. अपनी विचारधारा से न कभी कोई समझौता है न सौदा है. ऐसे
अपने विचारधारा से न कभी कोई समझौता है न सौदा है। ऐसे राम भक्तों के लिए एक बार तालियों की गड़गड़ाहट होनी चाहिए। और आवाज दूर दूर तक जानी चाहिए। बोलो जय श्री राम। हा कारसेवकांचा सगळा संघर्ष आता आपल्या समोर लोककलेच्या एका विक्राळ स्वरूपामधून सादर करत आहेत शाहीर मंदारजी परळीकर। संबळ मला द्या बरं का जरा। प्राच्य विद्या भांडारकर शोध संस्थान या संस्थेमध्ये सायंकाळी चाललेल्या या सारस्वत समारोहामध्ये दत्ताजी चितळे आणि संपूर्ण सहगायक गात आहेत, आनंदराव भाटे गाणार आहेत नंतर। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हे भटके विमुक्त कशाला आणतात मध्ये मध्ये, पण गीत रामायणातनं प्रभू रामचंद्र आणि रावण याच्यातलं युद्ध प्रसंग आणि आपण ऐकलात। पण या रामललाच्या जन्मभूमीचा संघर्ष कोण मांडणार, त्याच्यासाठी ही आणि आज माननीय पंतप्रधान म्हणलेत की राम हे असं दैवत आहे ना आमचं की ते सर्व समाजातल्या सर्व स्तरांमध्ये, आदिवासी बांधव असतील, तडवी भिल्ला असतील, तारपा असतील, आणखीन कोण असतील, सर्व समाजातल्या सर्व स्तरांमध्ये ज्याचं गायन केलं जातं, चरित्र गायन कथेमधनं काव्यातनं, आणि संघर्ष सुरू झाला ना त्यावेळेला तर ऋतंभरा म्हणाल्या होत्या राम जनचेतना के परिमाण है, एक नहीं इसके लाखों प्रमाण है। ऐसे राम का जो सच्च भक्त नहीं है और कोई है, हिंदू रक्त नहीं है, ऐसे सोच की चिता जला के रहेंगे, हम राम मंदिर बना के रहेंगे। येडका झाला, वेडी झाली, फुगडी झाली, मानभाव झाला, सौरी झाली, मनाजी पाटील झाला, थट्टा झाली, भागाबाई झाली, समाजात जागृतीच नाही हो। षंढ समाज सगळा। मग हे 14 रत्न काढले नाथांनी। वाह, सर्वी गावे हिंडलो, सर्व मुलूक हिंडलो। स्वर द्या तुम्ही, द्या स्वर। पण बय स्वर सर्वीकडे दगडांतार, दारू गडबया दारू गडबया, 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 जीवाची धडधड कोरड्याची कडकड झाली हो झाली, जीवाची
गगनी तिन्ही जगती बया दार उघड. खुद्द हरिहर तुझे ध्यान करती. गगनी तारांगणे रुळती. चंद्र सूर्य काणी तळपती. नवखंड पृथ्वी तुझी चोळी. सप्त पाताळी ती पावले गेली बया. पासून संघर्ष सुरू झाला. अत्याचारी ने आज पुनः ललकारा. अन्याय का चलता है दमन दुधारा. आंखों के आगे सत्य मिटा जाता है. प्रभु रामचंद्र जी का मंदिर तोड़ा जाता है. मां बहनों का अपमान सहेंगे कब तक? भोले पांडव चुपचाप रहेंगे कब तक? आखिर सहने की भी सीमा होती है. सागर के उर में भी ज्वाला सोती है. मलयानिल बॉन्डर बन ही जाता. भोले शिव का तीसरा नेत्र खुल जाता. जिनको जनधन से मोह प्राणों से ममता वो दूर रहे अब पांचजन्य है बजता. जो विमुख युद्ध क्रूर का दर है रणभेरी सुन कंपित जिनके अंतर है वो दूर रहे चूड़ियां पहन घर बैठे. भाई ने थूके माता एक कानों में ठे. अब शोण से इतिहास नया लिखना है. बलिपत पर निर्भव पाव आज रखना है. आओ भारतवासी आओ. प्रभु रामचंद्र जी का मंदिर बुलाता त्याग उदासी आओ. शंकर का मठ कल्हण का काव्य जगाता. जम्मू का कण कण त्राहि त्राहि चिल्लाता. अस्थिया शहीदों की देती है आमंत्रण. बलिवेदी पर कर दो सर्वस्व समर्पण. कारागारों के दीवारों का न्योता. कैसी दुर्बलता आप कैसा समझौता. अब सीने में लेकर प्राण चलो प्रणवा लो. मन में लेकर त्राण चलो प्रणवा लो. अब कदम बढ़ा है पीछे नहीं हटेगा. बच्चा बच्चा हंस हंस कर मरे मिटेगा. बरसों के बाद आज बलि का दिन आया. अन्याय न्याय का चिर संघर्षण आया. फिर एक बार अयोध्या जी की किस्मत जागी. जनता जागी अपमानित अस्मत जागी. हाँ साधं होतं का हो? हा साधं होतं. निद्रस्त समाज हो. काही शब्द इथे प्राच्यविद्यामध्ये उच्चारता येत नाहीत. हो नाही तर उद्या बाकी उत्तम कार्यक्रम झाल्याचं राहिलं बाजूला ना. असं असं म्हणले ते. हा ही अशी लाल तोंडाची माकडं. त्या वागळ्याला काहीतरी जुलाब लागले आज. हो तो म्हणला तब्येत बरी नसताना एखाद्याच्या एवढे फटाके आणि आतषबाजी कशी काय यांना. कोणीतरी त्याला विचारणार तुला काय एड्स झालाय का. हा निद्रिस्त समाज. आणि मग त्यावेळेला नाथांनी एक पात्र काढले. जय जयाजी मुळ पिठेंद्र भवानी. बघा काय म्हणतायत. अहो आता सांगतात मला तुम्ही ना जरा सोपं मराठी बोलाव म्हणजे आंगलं मिश्रित. वॉकिंग टॉकिंग शिवाजी इज द किंग. हा शिवाजी किंग. हा ही राजाची आम्ही किंमत ठेवतो. काय पोरांना आम्ही सांगतो इतिहास. या 14 जानेवारीला 17 वर्षाचा जनकोजी शिंदा आणि इथं 16 वर्षाची पोरं हाडा गोठवणाऱ्या थंडीमध्ये हर हर महादेव गरजत गरजत मरत होती या मातीसाठी. आणि आमची अस्मिता राम जनचेतना के परिमाण है. एक नहीं इसके लाखों प्रमाण है. हा आणि या देशात हिम्मत करू शकतात माकडं की काल्पनिक होते राम. आणि आम्ही शांतपणे ऐकून घेतो. हा काय वर्णन केलं नाथांनी मग जागृतीसाठी. वाहन तुझे सिंह केसरी. जगदंबेला हात घातली त्यांनी. जब राम रूप में प्रकट हुई ज्वाला जिसने असुर जलाए देश बचाया वाल्मीकि ने उसको गाया. हवी चेतनाच आवश्यक होती हो या राष्ट्राला. नाही तर पॅरिस वरनं कपडे धुवून येतच होते. हो माउंट बॅटनच्या त्या पत्नीच्या ओट्या भरल्या जात होत्या इथे. हा आणि राम तेथून पुढे आला दसरा. काय म्हणले नाथ
वाहन तुझे सिंह केसरी, मोकळे केश त्रिशूळ शंख करी. एकही दैवत आमचं शस्त्राविना नाहीये, एकही दैवत. पण का कब का सीने की हमने दीवारें तोड़ी, कब हमने मक्का में जाकर मस्जिदिया मी नारे तोड़ी. आणि आमच्या सोमनाथावरती आक्रमण होत आहेत. राम जन्मभूमीचा लढा चालूच आहे. नागा साधू लढतायत, लहान लहान पोरं मारली जात आहेत. अहो शिखांनी फार मोठा संघर्ष केला राम जन्मभूमीसाठी. आणि 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण रामलला कारागृहात. त्या कलेक्टरला नाकारल्या नेहरूच्या अवलादीनी. संताप होत नाही. तेथून पुढे आला दसरा. 18 दिवस खट मांडला, कौरव पांडव सैन्यभार मिळाला. तेथे शोभीसी विराजमान दुर्गे भया, दारुगड बया तर दारुगड बया, दारुगड बया 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 दारुगड बया. तेथून पुढे आला दसरा. आपला दसरा 10 दिवसांचा. आईसाहेबांचा एक जरा नीट करून ठेवतो. काय होतो हे भान राहत नाही काही, आणि मग आधुनिक तंत्राच्या ह्याच्यात अवघड होतंय. हो ना, अवघड पडतं. बघा ना, हे आता वातावरण निर्मितीसाठी नसले काय नसले काय. बाई गेल्या 84 साली पण कट ठेवून गेल्या. बॉबकट हो. हा असं सगळं लफड आहे. काय बापाचा पत्ता नाही, काय नाही. वर्षानुवर्ष आपलं त्याची पूजा करताय. अहो त्या रामलालाचं नाव घ्या. हा तेथून पुढे आला दसरा. 18 दिवस खट मांडिला, कौरव पांडव सैन्यभार मिळाला. तेथे शोभीसी विराजमान दुर्गे भया, दार उघड. एरवी कोणाला कानाला हात लावू देत नाही मी. हो जमलं का. आपला दसरा 10 दिवसाचा, आईसाहेबांचा 18 दिवसाचा. हो गीतेचे अध्याय 18. कोणी सांगितलं. मॉनिटरमध्ये आवाज ऐकू आला, त्यामुळे इथनं वरनच कोणीतरी सांगितलेली दिसते. मध्ये एका मुलांच्या शाळेत गेलो होतो, मुली पण होत्या. विचारलं युद्ध किती दिवस चाललं. शिल्पा शेट्टीच्या पोरांची नावं माहिती आहेत पोरांना. पालकांना त्याच्या नवऱ्याने काय ते आत्ता चित्रपटी बनवल्यात त्या माहिती आहेत. युद्ध किती दिवस चाललं. महाभारताचं युद्ध चाललं 18 दिवस. गीतेच्या अध्याय 18. सैन्य होता 18 अक्षहिणी. कौरवांचा 11 अक्षहिणी, पांडवांचा 7 अक्षहिणी. बारबारीक नाही माहिती. घटोत्कच हे तर फार लांब राहिले. अभिमन्यू लाज वाटत नाही हो, लाज वाटत नाही. परवा एक जण मातोश्री सांगत होत्या, आमच्या मुलाला ना बाकी सगळ्या ह्याच्यात A ग्रेड, पण मराठीमध्ये सी. दात काय काढताय म्हणलं. दात बाहेर काढले पाहिजेत तुमचे म्हणलं तोंडातनं. दारुगड बया 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 दारुगड बया. 47 साली स्वातंत्र्य मिळालं. दिनांक 15 ऑगस्ट. तुटकं फुटकं मिळालं. अरे मिळालं, चला मिळालं. हा लढतोय वर्षानुवर्ष आम्ही आपले. आता सुजलाम सुफलाम होईल. हा स्वराज्य कशासाठी निर्माण केलं. 250 वर्ष पोरीबाळी उचलल्या जात होत्या, शेतीवाडी जाळली जात होती. हा स्वाभिमान राहिला नव्हता. मग एक युगपुरुष उभा राहिला. किती आले किती गेले रा हुक्के तुन भांगणी,
क्रुद्ध काळ्या मेघसेना लोटल्या समरांगणी, क्षणांची जाहली ग्रहणे तीही सुटली त्वरे, कधी का थांबवू शकले कालचक्रा ते करे, नवी सृष्टी मंत्र आहे नवा नवा, चला जिंका दिशा दाही, नाचवा ध्वज नाचवा. भगवा घेतला खांद्यावर परत, भगवा जो प्रभू रामचंद्रांनी घेतला, जो गोपाल कृष्णांनी घेतला, तो छत्रपतींनी घेतला परत आणि नव साम्राज्य उभं केलं. काय वैश्वदेवाचा अग्नी, मंदिरातल्या घंटा. लक्षात घ्या, कळत नसेल तर विचारा, काय बोलताय हो तुम्ही वैश्वदेवाचा अग्नी बिग्नी? हो, आता धूम्रपानाला म्हणतात अग्नी. हे याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी आहे. मग त्यांनी साम्राज्य उभं केलं. किती वर्षाचं आयुष्य महाराजांचं? अवघ 50. 16व्या वर्षी प्रतिज्ञा घेतली, 44 वर्षाचा कालखंड मिळाला. पण मंदिरातल्या घंटा उत्तम वाजत होत्या, मंत्रोच्चारण चाललं होतं. पैजारपट्टी नावाचं गाव आहे. महाराज गेल्यानंतर एका देखण्या पोरीकडं रुस्तुम खानची नजर गेली. ती त्या मचणावरनं खाली उतरली, पायातलं पायताण काढून मारत मारत त्याच्या छावणीत नेलं, म्हणून पैजारपट्टी नाव आहे. आम्ही या पोरांना कथा सांगत नाही, आम्ही हॅरी पॉटरच्या कथा सांगतो. रामकुमार शरद कुमारांच्या कथा माहिती नसतात. कानपटीत बंदुका लावून गोळ्या मारल्यात 90 साली. कुठं? स्वतंत्र भारतात. वाटलं 47 साली देश स्वतंत्र झाला, रामललाची मूर्ती मनासारखं दर्शन घेता येईल आम्हाला. आम्ही त्या दिल्लीत गेलो होतो, जाता आता मथुरेला गेलो आणि अहो पायऱ्या चढताना जसा तो गुंबज रुतला ना हृदयात. रामबाण चक्रपाणी, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणले तो, सिंहासनी स्थापू देव, प्राणांची देव घेव, आपुलिया अस्तित्व लावणी पणाला, कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला, दिव्य दीपनाला, भव्य भीषणाला. कुठं गेलं वाङ्मय? आणि कोण तो माकड सावरकरांवर बोलतो, आम्ही षंडासारखे शांत बसतो. दारुगड बयात, 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 हे दारुगड बयात, दारुगड बयात, दारुगड बयात, दारुगड बयात, दारुगड बयात, दारुगड बयात. जय जयाजी मुळपठेंद्र भवानी, पांडव कुळीची उदो उदो ऐसा शब्द गाजतो, काम क्रोध दैत्यावर, काम क्रोध दैत्यावर कोरडा कडाडतो, बोध परडी हाती घेतो, प्रेमाचा पाऊल पुढे ठेवितो, अहम शंखासुर दैत्य बळी घेतो. बया कुठल्या अवतारात मारलाय शंखासुराला? अहो एवढं मोठं भांडार आमच्याकडे. आणि या पुण्यनगरीमध्ये ज्या संस्थेत आपण बसलोय तिथं अहो कालखंड सांगता येणार नाहीत असे ग्रंथ संपदा पायतळी तुडवली हो लोकांनी. बघा काय पातळीवर संघर्ष मांडला गेला, काय पातळीवर संघर्ष. पण रामलला आज तुम्हाला सांगू का, गेल्या आठवडाभर निवासजींना माहिती, अश्रू थांबवता येत नाही. तो मोरोपंत पिंगळे, कितीतरी परमहंस दास, अहो लहान पोरत, आपल्याकडे त्यागाची परंपरा ना, त्याला तर काय अंतच नाहीये. काही मंडळी या मातृभूमीसाठी मरायलाच जन्माला आलेत, मरायला. काय नाही, हिमरतन घेतले हा आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गवाने. जे जे दिव्य दाहक म्हणून जे जाळ आहे ना, तेच ठरवलंय आम्ही हातात घ्यायचं. बुद्ध्याची वाण करी हे धरिले सतीचे. बुद्ध्याची, हे बाजार बसवीचं वाण नाहीये, हे सतीचं वाण आहे. मरण्यासाठीच निर्माण झाले आहेत. आणि अशा हजारो लाखो कारसेवक. तो गेला मुलायम, मगाशी म्हणलं निमंत्रण उचलला त्याला, चल. परिंदा भी पर नहीं मार सकता. अहो ती शरयू लाल झाली पार त्या कारसेवकांच्या रक्ताने. बर तू म्हणला ना त्या दिवशी परिंदा पर नहीं मार सकता,
कारसेवक निघाले शांतपणे. मुठभर वाळू घेतली त्यांनी शर्यतीतली. श्रीराम जय राम जय जय राम. 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 वाळू घेऊन निघाले. बर तुझी ताकद लावली ना, सत्ताधीश होता ना तू, बंदूकधारी होते ना तुझे. कुठल्या बोळातनं कोण कुठं आलं आणि कधी चढल्यात गुंबजवरती या माकडाला कळलं नाही त्यावेळेला. आणि नंतर दुसऱ्या दिवशी वेचून वेचून घराघरातनं ओढून काढलेत पोरं. आणि रस्त्यावरती डोक्याला बंदुकीच्या नळ्या लावून चाप ओढलेत. हा, नळ्या लावून चाप ओढलेत. अरे स्वतंत्र भारताचे नागरिक न रे हे, त्यातल्या एका राज्याचा मुख्यमंत्री ना तू. बर पोरं का अल्लाह तालाच्या मशिदीसाठी आंदोलन करत होती का रे? जो ना कुठला आमच्या कशाचा संस्कृतीचा. अरे प्रभू रामललाची आमची ती जन्मभूमी ती परत असतात आणि त्याच्यासाठी कार सेवेला म्हणून लोक उतरली, पोरं उतरली, तू त्यांच्या कानपटीत गोळ्या मारतो हे रे. हा, मारली ना पोरं 90ला त्यांनी मारली. पण संग्राम थांबला नाही. 10 रुगड बाया तर 10 रुगड बाया. 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 10 रुगड बाया. 10 रुगड बाया तर 10 रुगड बाया तर 10 रुगड बाया. 10 रुगड बाया. बुद्ध्याची वाण करी धरिले सतीचं कशाला म्हणतात? ते वाण वसायनं जो त्याची आज पूर्तता झाली हो. रामलला दिमा खात काय काय आनंद सांगावा. मग अशी झालं गीत, काय वर्णू आनंदाचं गीत ते. हा, तना आनंद मना आनंद रोम रोम में आनंद. काय हो, काय घटना आहे. फक्त जसं महाराजांना राज्याभिषेक झाला कसला आनंद होता तो. काही गोड पदार्थ खाण्याचा, काही नवीन कपडे अंगावर लेण्याचा, तो होता सार्वभौमत्वाचा आनंद. तैसा आनंद आज मिळाला आपल्याला. काय तुम्ही सांगा ना, या हृदयातल्या काय लहरी आहेत या. काय आपण आज नवीन गोष्ट खरेदी केली आहे का? गाडगीकडनं लागूबंधू मोतीवाले, अगदीच नाही तर ते आपले नक्षत्र तनिष्का, 1वर 1 ग्रॅम फ्री. काय गोडधोड केलं असेल, दिवे लावले असतील. आनंद कसला आहे कळत नाहीये. डोळ्यातनं अश्रू येत आहेत. रोम रोम रोमांचित झालेत. काय नाचावंसं वाटतंय, गावंसं वाटतंय, कुणाच्या तरी कुशीत रडावंसं वाटतंय. कसला आनंद आहे हा, कसला आनंद आहे हा. सार्वभौमत्वाचा आनंद आहे हा. आमचा रामलला परत प्रतिष्ठापित झाला त्याचा आनंद आहे हा. त्याचा आनंद आहे हा. मंदिर उभं राहिले 2 वर्षात आपण त्याचे त्या रामला श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय. त्याच्याबद्दल कृतज्ञता, त्याच्याबद्दल जे काय व्यक्त करूयात, कारण त्यांनी हा दिवस बघण्यासाठी जिवंत ठेवलं आम्हाला. वस्तूची गॅरंटी देता येते. परवा घड्याळ घेतलं शेजारच्यानी, म्हणला 5 वर्षाची दिली, तुझी काय गॅरंटी म्हणलं. कोविडमध्ये मुर्द्यांना हात लावायला तयार नव्हती लोक, काठीने ढकलत होते. आपल्याला हा दिवस पाहण्यासाठी जिवंत ठेवलं त्यांनी. जिवंत अहो का केवढं भाग्य आपलं, केवढी पूर्वपुण्य आहे आपली आई वडिलांची, आपली स्वतःची.
आणि आता म्हणलेत आज मोदी, सरयू से अयोध्या तक, सागर से शरयू तक. म्हणजे कसा प्रवास आहे हा? उलटा प्रवास आहे हा. निर्धार केलाय त्यांनी. आणि मोहनजी म्हणले काय, त्यांनी तपश्चर्या करून काय उपयोग हो. आम्ही आपलं एक लोड तक्क्या दिलं की व्हायला पाहिजे हो. मथुरेचं कसं काय काय करतात मोदी? अरे तू उठ ना जागेवर ना, तू उठ जरा आधी. हा वाजवा की टाळ्या वाजवा, आवडलं तर वाजवा की. वाटलंच पुढच्या वेळेला सांगा ह्यांना आणू नका बरं का कार्यक्रमाला. आता वाजवायला काय हरकत आहे. दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता, दारुगड बाई आता, दारुगड बाई, दारुगड बाई आता. एका किती बोलावं तुम्हाला सांगतो. ही कडक लक्ष्मी सुरू केली ना, 3 दिवस 3 रात्र एक पद परत नाही, संवाद वेगळे, पण एवढा अवधी नाही. गीतं व्हायची आहेत, आनंदराव बसायचे आहेत परत. आणि गोंधळ, निवासराव आहे ना वेळ आम्हाला गोंधळ घालायला, त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहोत आम्ही. गोंधळ घालायचा आहे. एका जनार्दनी माऊली करी कृपेची सावली, नाथांनी लिहिली महालक्ष्मी, लेंछे गांजिले देवभक्ता, महिमा उच्छे दिला सर्वथा, नचले जपतप तत्वता एकरूपते झाले बाया दारुगड. काय अर्थता असेल? अहो पोरी बाळी उचलल्या जातो ते काय आपल्याला कळणार आहे का हो? काय असेल ते? फार दुखतंय हो. त्याला किती दुखतंय आपल्याला दुखल्याशिवाय कळणार कसं? सहवेदना, संवेदना नाही हो. गेंड्याच्या कातडीला नाही कळणार ते, गेंड्याला सुद्धा कळेल आता. पण ह्यांनी ती जागृती निर्माण करण्यासाठी ही पात्र निर्माण केली. आणि म्हणून गीत रामायणातनं राम रावणाच्या युद्धाचा संघर्ष मांडता येईल. पण राम जन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी, अयोध्या, मथुरा, विश्वनाथ, हो कॅरिडॉर आंग्ल भाषेमध्ये, प्रशस्त मार्ग, हे सिद्ध आहे आत्ता. हो आधीच करून ठेवले यांनी, उगा नंतर भानगड नको. हां परत हे वासन तसं इकडे तिकडे जय्यत तयारी आहे सगळी. त्या रामललाच्या साठी म्हणून त्याचं नामस्मरण करा. अरे नाही हे झालं बुवा तुझं, आता आम्हाला काशी विश्वनाथासाठी आणि मथुरेसाठी होईल. सागर शेष कसं असतं ना, तृष्णा वासना बायको शेजारीनं जोशीमध्ये म्हणले त्यांनी, झगडा करी अति दारुण, तिच्या पायी नागवण घर बुडविशी, होरा एकाजी माप होरा एकाजी. ही वासना बायको शेजारीनं. हा आणि तृष्णा, हे झालं की ते हवं, ते झालं की ते हवं. पण ते विधायक कामासाठी असेल ना तर मग भगवंत जरा काहीतरी विचार करतात. त्यामुळे ही तृष्णा वाढली आता आमची. रामजन्मभूमी मुक्त झाली, आज विराजमान झालेत रामलला. आता मथुरा, वा वा वा. पांचजन्य का भैरव स्वर सुन तड़प उठा क्रुद्ध सुदर्शन, अर्जुन का गांडीव भीम की गदा, धर्म का धर्म डट गया. अमर भूमि में, समर भूमि में, धर्म भूमि में, कर्म भूमि में गूंज उठी गीता की वाणी, मंगलमय जन जन कल्याणी. कालिंदी के कलक छार पर कृष्ण कंठ से गूंजा जो स्वर, अमर राग है, अमर राग है. कोटि कोटि आकुल हृदयों में सुलग रही है जो चिनगारी. अमर आग है, अमर आग है, ती आग विझू देऊ नका. त्या रामललाच्या पायी सतत श्रीराम जय राम जय जय राम, 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 हरे श्रीराम जय राम जय जय राम. हो करुणा भागूयात. तुझं मंदिर मुक्त होताना आम्ही बघितलं. आम्हाला जे काही देता आलं ते योगदान दिलं. आम्ही आर्थिक दिलं, कोणी शारीरिक दिलं, कोणी काय कोणी मानसिक दिलं. तेवढं ते काशी विश्वनाथाचं आणि मथुरेचं ही तोपर्यंत जिवंत ठेव. होईल लवकर ते म्हणलेत मोदी. हो अरे तुझ्या मारी बरं झालं हे असं होतं. एक एक ते मुद्दे सुचवत जातात, परत तुम्ही म्हणाला लांब लावतो.
पुण्यनगरी का नाव पडलं? 3 नद्यांचा संगम जिथे होतो त्या तीरावरचं मुईला मुठा, आणि ज्या नदीचा प्रवाह हा उत्तरेकडे प्रवाहित जातो ती नाग नदी. त्याची नागझरी झाली, नंतर लुप्त झाली, पण ती पर्वतीकडनं उत्तरेकडे प्रवाहित व्हायची. पुण्याला वेशी होत्या, पुण्याला घाट होते, नारायणेश्वर केदारेश्वराची मंदिरं होती, आणि मुरार जगदेवरावांनी या पुण्यावर हे ताराज केलं. पुणे आदिलशाहीचा सरदार, आत्ताचा जो लाल महाल आहे त्या तिथे एक पोलादी पहार ठोकली त्यांनी. ज्या घाटांवरती महिलांच्या हातातलं सोनं धुणं धुताना जायफळासारखं उगाळलं जायचं, तिथं रक्तमासाचे चिखल पडलेत. हो, आणि मानवी विष्ठांनी शिवाचे गाभारे यांनी भारून टाकलेत. हां, आणि आमच्या इथं काय चाललं होतं? तो शिदनाका, तो महार, हे हागून गेले यवन. त्यांनी ते सगळं स्वच्छ केलं. तो भिंती मागणं बघतोय, त्याला शस्त्र उचलता आलं नाही. आणि सगळी स्वच्छता केल्यानंतर बाहेर जाऊन पायरीवर त्यांनी आपलं डोकं आपटून प्राण दिलेत. का? अरे मला शिवायचं नव्हतं, मी तुला शिवलो, पाप झालं माझ्याकडनं. असला समाज आमचा. काय त्याला किती शिव्या द्याव्यात? मग काय लोक बोलतात, आम्ही काय चुकीचं म्हणायचं? तो पुण्येश्वर आणि केदारेश्वर, हो, खूप जबाबदारी आहे बरं, खूप जबाबदारी आहे. काजू बदाम खायला सुरुवात करा. नुसतं खायला खाऊन नाही, चरित्र ऐकायला पाहिजे तशी. 2-4 लाठ्या काट्या फिरवता आल्या. घरी आहे का लाठी? झेंडे लावायचे म्हणलं तर छमाट्या शोधायला निघाले बाहेर लोक. हो, रामललाचा झेंडा लावायला सांगितलंय त्यांनी. अरे 2 काठ्या ठेवा ना घरात. दारुगड बाई, 10 रुगड बाई, 10 रुगड बाई, 10 रुगड बाई, दारुगड बाई, दारुगड बाई, दारुगड बाई. एका जनार्दनी माऊली करी कृपेची सावली. मला ना सतत हे वापरत नाही ते, पण ते नंतर आहे ना कधी कोण कोपऱ्यात घेऊन झोडेल मला सांगता येत नाही, त्यामुळे ते भान ठेवायला लागतं. एका जनार्दनी माऊली करी कृपेची सावली, भक्त जय कारणे संपूर्ण झाली बया. रामाला विसरू नका, कारण आपल्याला हे काशी विश्वनाथ आणि मथुरा मे जे अतिप्रिय नाम शिवशंकरांना. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे. मला वाटलं सगळे म्हणायला सुरुवात करतील. हल्ली टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा, असं म्हणल्याशिवाय टाळे वाजवत नाहीत लोक. हो ना, राम रामेती म्हणा की माझ्या बरोबर. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. सियावर रामचंद्र की. हा, तर तो विश्वनाथ मुक्त झाला पाहिजे ना, त्याच्यासाठी ठेव बाबा जिवंत. बाकी काही इच्छा राहिली नाही. मनातल्या मनात म्हणाल काय हरकत आहे. पुढच्या महिन्यात आहो पैठणी घेणार आहेत ते राहू दे बाजूला. आता 10 रुगड बाई, 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 10 रुगड बाई. कार्यक्रमातले 2च प्रकार फक्त राहिलेले आहेत. 20-1 मिनिटात कार्यक्रम संपेल. कोणी जागा सोडू नये. कलाकारांचा सन्मान करून, कलाकारांना प्रोत्साहन देऊनच आपण कार्यक्रम थांबवणार आहोत. आमदार सिद्धार्थजी शिरोळे आणि भारत विकास परिषद यांनी खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली आजकाल आपण बघतो की कोंबडी पळाली या गाण्यावर छोटी मुलं आणि मुली नाचत असतात. या सगळ्या फालतू कार्यक्रमांना फाटा देऊन खूप उत्कृष्ट असं आयोजन या कार्यक्रमाचं केलं आहे. तर शेवटपर्यंत आपण कार्यक्रमाला थांबावं. जो सनातन नहीं मिटा लंकेश की तलवार से, जो सनातन नहीं मिटा कंस की हुंकार से, वो सनातन क्या मिटेगा आज के नेताओं की बकवास से. आणि हा जो सगळा गोंधळ माजवलेला आहे पुरोगाम्यांनी आणि तथाकथित नेत्यांनी, हा कसा अनावश्यक गोंधळ आहे. आणि
हिंदू समाज या गोंधळाला कधी बळी पडणार नाही. गोंधळ काय असतो तर देव देश धर्मासाठी गोंधळ घातला होता आई भवानीच्या भूत्याने, म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी. हाच गोंधळ घातला होता क्रांतिकारकांनी, आणि असाच गोंधळ जागरणासाठी आपल्या समोर सादर करत आहेत गोंधळी आणि शाहीर श्री मंदारजी परळीकर. वास्तुशांत झाली, लग्न झालं, गुंज झाली. आज खूप मोठं मंगल कार्य घडलंय. कल्पना आहे मला, विलंब झालाय. गण तुकोबारायांचा एक गोंधळ आणि जोगवा आपण घेऊयात, कारण हा पोत आहे ना, हा चंद्र सूर्याचं प्रतीक म्हणून हा पोत पेटवला जातो. जोपर्यंत चालेल तोपर्यंत, कारण हे रात्रभराचा विषय असतो हा. प्रथम अंबे त्वा थोर कृपा केली, भक्ताच्या कैवारी मत्स्यरूप झाली. धुंडाळीला सागर मिठी, शंकासुरासी दिदली, आणि आणिले चारी वेद ब्रह्मापुरी स्थापिले. या दशावतारी गोंधळ घातला. गोंधळ माऊलींनी घातला, गोंधळ तुकोबारायांनी घातला, गोंधळ एकनाथ महाराजांनी घातला, गोंधळ घातला चाफेकर बंधूंनी, गोंधळ घातला सावरकरांनी, गोंधळ घातला. हा तुम्ही माझ्या दहशतीमुळे नाही ना वाजवते टाळ्या. गोंधळ घातला अनंत कान्हेरे या ऐनीमेटाच्या राहणाऱ्या अवघ्या 18 वर्षाच्या तरुणांनी. जॅक्सनला उडवला त्यांनी नाशिकमध्ये, काळाराम मंदिर. हा अशी प्रेरणा आहे. निराकार ओंकार निर्गुण रूप, गणेशा तुझा रूप तेज स्वरूप, तुझ्या रतीला नभी लक्ष दीप, कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. गणपती गजवदना गौरीचा नंदना, गणपती गजवदना गौरीचा नंदना, सुख लाभते सदना करिता आराधना, सुख लाभते सदना करिता आराधना. गणपती गजवदना गौरीचा नंदना, गणपती गजवदना गौरीचा नंदना. रंगी नाचत गणपती, गणपती ऋण झुण घागऱ्या वाजती, रिद्धी सिद्धी करी वंदना, रिद्धी सिद्धी करी वंदना. गणपती गजवदना गौरीचा नंदना, गणपती गजवदना गौरीचा नंदना. नेत्री ज्ञानते झळकते, झळकते मोद वक्रतुंड उजळते, उजळते. पूर्ती करील जो कामना, पूर्ती करील जो कामना. गणपती गजवदना गौरीचा. संवादिनी थोडी द्या ना जरा, संवादिनी. गणपती गजवदना हार्मोनियम गौरीचा नंदना. व्यास बुद्धी कटी में कला, व्यास बुद्धी कटी में कला. दात पदर जोरे खिला, स्वर ताल येती साधना, स्वर ताल येती साधना. गणपती गज गौरीचा नंदना, गणपती गजवदना गौरीचा नंदना. अंबे उभे बोल गे गोंधळाये तुझा गोंधळ मांडीला, गोंधळाये भवानी गोंधळाये मांडीला, गोंधळाये रेणुके गोंधळाये मांडीला, गोंधळाये गोंधळाये मांडीला, गोंधळाये वीर हनुमंता गोंधळाये मांडीला, देव परशुरामा गोंधळाये मांडीला, गोंधळाये राज्याचे कृष्णबाई गोंधळाये मांडीला, अयोध्येचे रमाई गोंधळाये मांडीला, मोरगावी मोरया गोंधळ मांडीला, देऊळगाव चिंतामणी गोंधळ मांडीला, पंढरपूर विठाई गोंधळ मांडीला, आळंदीचे नानाबाई गोंधळ मांडीला, देऊळचे तुकाई गोंधळ मांडीला, देवगावला खतारंगणा गोंधळ मांडीला, पुण्याचे पर्वती गोंधळ मांडीला, देवा साती आसरा गोंधळ मांडीला, गुणभैरी गोंधळ
गोंधळाला आली वेल्हाळा गोंधळाला आली गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली रमाई गोंधळाला आली गोंधळाला आली वराई गोंधळाला आली गोंधळाला आली कृष्णाबाई गोंधळाला आली गोंधळाला आली कृष्णाई गोंधळाला सुंदर मुख साजिरे शब्द ऐका तुकोबरायांनी गोंधळ बघा केवढे देव बोलवलेत आज इथं आपण रामाईच्या गोंधळाला तुकोबरायांनी गोंधळ रचला सुंदर मुख अहो मन एकंकार केलं ना डोळे मिटले ना तर ती जगदंबा साक्षात इथं आपल्या समोर उभी राहिल्याशिवाय राहणार नाही सुंदर मुख साजिरे कुंडल मनोहरी गोमटी वो अन नागर नागर खोपा खोपा गेला आता खोपा माहितीच नाही झोपा आला आता सगळा नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी वो विशाल व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी वो अन कास पितांबराची चंदन सुगंधित साजीवटी गोंधळाला आली सुलक्षण गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली वेलाळा गोंधळाला आली गोंधळाला आली वेलाळा सावळी सुकुमार गोरी भुजा शोभती चारी वो अन सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो कट क्षुद्र घंटिका नाद करिता ती माधुरी काय नृत्य आहे ते हे सालसान फालसा आत्ता आलंय कथकली भरतनाट्यम कट क्षुद्र घंटिका नाद करिता ती माधुरी वो आणि गरजती चरणी वाकी अभिनव संगीत नृत्य करी गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली वेल्हाळा गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला अति वरवंट बाळा आली सुलक्षणा गोंधळावो अन राजसत्ते जो राशी काय तेज आहे आई साहेबांचं वा 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 काय बघितलं आज सकाळी आपण काय तेज आहे राजसत्ते जो राशी मिरवी शिरोमणी वेल्हाळावो कोटी रवी शशी प्रभा 1 2 3 हजार लाख नाही बर का कोटी रवी शशी शशी म्हणजे चंद्र ना आता शशी म्हणजे शशी कपूर वाटायचं तुम्हाला कोटी रवी शशी प्रभात तेजे लोपल्या सकळावो अहो हल्ली आता या आत्ताच्या जगदंबा आहेत ना त्या नवरात्राच्या आधी त्या पार्लर मध्ये जाऊन येतात मध्ये एक जण म्हणले नवऱ्याने ओळखलंच नाही बायकोला आणि आईसाहेबांचं वर्णन असं आहे की कोटी रवी शशी प्रभात तेजे लोपल्या सकळावो नकळे ब्रह्मादिका अनुपम्य हिची लीळा गोंधळाला आली सुलक्षण गोंधळाला गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली वेल्हाळा गोंधळाला गोंधळाला आली घट स्थापना केली पंढरपूर महानगरी व अन आसमानी मंडप दिला तिन्ही तालावरी व आरंभीला गोंधळ हिने चंद्र भागतिरी वो आणि आली भक्त काजा आपल्या भक्तांसाठी आली ती आली भक्त काजा कृष्णाबाई योगेश्वरी गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला गोंधळाला आली वेल्हाळा या तालावर कोणाला 4 पावलं टाकायची असतील तर विना संकोच या 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 नाचायला वरती गोंधळ घातलाय या 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 मालक मला वाटलं तिकडनं निघून जातात की काय नाही वर या असं धाडस पाहिजे काशीचं विश्वनाथ मुक्त करायचे कसे असे होणार का हो मुक्त हे बघा आले वा वा पादत्राणं काढा फक्त म्हणजे चप्पल मराठी भाषेत इकडनं कोणी येणार आहे का या पैलवान या कशाला घाबरत आहे
गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली बेलहरा गोंधळ अरे जाऊ गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली सुलक्षणा गोंधळाला आली गोंधळाला आली बेलहरा गोंधळाला आला आली वेळा गोंधळाला आली गोंधळाला आली वेळा गोंधळाला आली अहो आता या कार्यक्रमाला 2000 5000 7000 दरवर्षी माऊली जातात त्यावेळेला किती या या आहे कडवी आहेत अजून 10 मिनिटात संपवणार आहे फार हा अहो पण या गोंधळाला लोक किती होते लक्षात ठेवा किती होते 33 कोटी देव चामुंड अष्टकोटी भैरव अष्टकोटी भैरव आरत्या कुरवंड्या करती पुष्पांचा वर्षाव आरत्या कुरवंड्या करती पुष्पांचा वर्षाव वा वा नारद तुंबर हे ना आधीपासून झालं असेल म्हणजे बरं झालं असेल वा वा नारद तुंबर गायने तुमरू बद्दल वेगळं नंतर बोलीन बरं का विश्वनाथात मुक्ती झाली की मग तुमरू बद्दल बोलू आता नारद माहिती आहेत सगळ्यांना आणि कोण भांगऱ्याला उगाच नारदाची उपमा देतात अहो नारद म्हणजे काय साधं काम आहे का हा कळीचा नारद म्हणतात कुठल्या तरी भांगरेला हे नारद तुंबर गायन करीती ब्रह्मानंदी गंधर्व ब्रह्मानंदी गंधर्व आणि वंदी चरण राजा तेथे तुकयाचा बांधव माझा तुकयाचा बांधव गोंधळाला आली रे गोंधळाला आली वेळा गोंधळाला आली गोंधळाला आली वेळा गोंधळाला आली गोंधळाला आली गोंधळाला आली गोंधळाला आली भवानी गोंधळाला आली गोंधळाला आली गोंधळाला आली हा गोंधळाला आली भवानी गोंधळाला आली गोंधळ मांडला चाफेकरांनी आता काय त्या आतनं धडका देत आहे तो दामोदर हरी चाफेकर म्हणलं होतं नाही घेणार पण एक घेऊ का हे कोळ नाही शीण झाल्यावर का वाटतोय आवाज आई अंबे जगदंबे जातो समळीत लावायचा आहे आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे आई अंबे जगदंबे जातो रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे रिपुदमनाचा आम्हाला वर आम्हालाही तुझं वाचोनी कोणी जागी आसरा या पुण्य पत्नी धर्म बुडविला रँडाने सारा या पुण्य त्या मारा या अविचारा या धैर्य शौर्य तू दे ग अंबाबाई धैर्य शौर्य तू दे रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे रिपुदमनाचा भवानी वर आम्हाला दे रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला दे आई अंबे जगदंबे जातो आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय रॅनला मारला गोरे सोजीर घरात जायचे अंधाराचं कारण सांगून तरुण स्त्रियांना रस्त्यावर आणायचे विवस्त्र करायचे तुला मारणार म्हणले लिहून पाठवलंय दामोदर हरींनी उडवणार 22 जूनला उडवला त्याला हसत हसत फासावर गेले लग्न समारंभाच्या मिरवणुकीपेक्षा आम्ही या अंतिम काळच्याच मिरवणुकीला प्राधान्य देतो म्हणले दामोदर हरी चाफेकर आणि एक नाही हो नंतर लगेच बाळकृष्ण 18 एप्रिल 1898ला दामोदर गेलेत 99ला बाळकृष्ण हरी चाफेकर त्याच्या आधी वासुनाना गेलेत मी अण्णांच्या मार्गाने जाणार म्हणले हो पूर्वी घरातल्या मोठ्या भावाला नावाने हाक मारायचे नाही ते गेले फासावर
आणि नंतर मग बाळकृष्ण हरे आणि महादेव रानडे. हा गोंधळ साधा नाही. ही जगदंबा आहे ना, ती माया आहे, ती फिरवती. हा, आणि म्हणून आहे ना, आज रामलला प्रतिष्ठापित झालेत. त्याचा गोंधळ घातलेला वेळेची मला कल्पना आहे. जोगवा घेऊन थांबू. अनादि निर्गुण प्रकटली भावानी, महिषासुर मर्दनाला गोनी, करावया झाडणी भक्ता लागी तू पाऊसी निर्वाणी. अच्छा जोगवा जोगवा मागे ना, जोगवा जोगवा मागेना सरून मान निघाली. अतिवै बोधाचा झेंड मी घेईना, रहिता वारीसी जाईना. जोगवा जोगवा मागेना जोगवा 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 मागे पूर्ण बोधाची भारी न पारडी. आकाश कृष्णेच्या पाळीला दरडे असं मन कृष्णाच्या पाणी न दारडी. आगमन वैविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भारी न दुरडी. आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा मागोनी ठेविला. मागवारी फेडीला अनेक जनार्दने एकपणे देखिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. आईचा जोगवा 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 रामाईचा, माझ्या कृष्णाबाईचा, माझ्या भारत मातेचा मागेन. आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा मागेना आईचा जोगवा जोगवा